ओके, तर आज आहे आपलं थर्मोडायनामिक्स लेक्चर नंबर 12. आजचा आपलं सेकंड लास्ट लेक्चर आहे. उद्या आपला हा चॅप्टर संपेल. उद्या जर हा चॅप्टर संपणार असेल याचा अर्थ उद्याच्या नोट चेक पाहिजेत. नोट चेक होणार तुमच्या कंप्लीट पाहिजेत उद्याच. ठीक आहे. आतापर्यंत आपण काय पाहिले बोला. काल काय पाहिलं आपण? बॉम्ब कॅलरीमीटर पाहिला का? चेंज इन इंटरनल एनर्जी तर कशाची इक्वल आला होता? डेल्टा यू इज इक्वल टू बोला हीट कॅपॅसिटी ऑफ वॉटर, हीट कॅपॅसिटी ऑफ वॉटर प्लस हीट कॅपॅसिटी ऑफ कॅलरीमीटर. हीट कॅपॅसिटी ऑफ कॅलरीमीटर पुढे इंटू काय डाऊट नक्की 100%. हा काय आला होता आपला? डेल्टा यू आला होता. आला होता का? नक्की का? आलता. ह्याला दुसरा फॉर्म्युला होता ना, डेल्टा यू इज इक्वल टू बोला. डेल्टा यू इज इक्वल टू हीट कॅपॅसिटी ऑफ वॉटरलाच कसं लिहू शकतो आपण? एम एस डेल्टा टी प्लस बोला एम एस डेल्टा टी. ही कशासाठी? कॅलरीमीटर साठी. कशासाठी? हे कॅलरीमीटर. आणि हे सर्व कशासाठी आहे? वॉटर साठी. कशासाठी? चेंज इन टेम्परेचर कॉन्स्टंट त्याला बाहेर काढलं. एम इंटू एस म्हणजेच काय? हीट कॅपॅसिटी. एम इंटू एस म्हणजेच काय? हीट कॅपॅसिटी. हे ऑलरेडी आपण काल पाहिलेलं आहे, बरोबर का? ओके. याच्यानंतर आपण फर्स्ट लॉचे काय पाहिले? काही लिमिटेशन्स पाहिले. काय लिमिटेशन्स होते? नीट बस असं बसू नको. मागचा तूच. ओके बोला. इट इज नॉट पॉसिबल टू मेक 100% इफिशियंट मशीन. ओके. 100% इफिशियंट मशीन आपण बनवू शकत नाही. काहीतरी एनर्जी काय होणार त्या ठिकाणी? लॉस होणार. काहीतरी एनर्जी काय होणार त्या ठिकाणी? लॉस होणार. हे ऑलरेडी आपण काल पाहिलेलं आहे, बरोबर? नक्की. नेक्स्ट आपण पाहिलं होतं स्पॉन्टेनिटी. काय पाहिलं होतं आपण? 2 टाईपच्या प्रोसेस पाहिल्या होत्या. किती टाईपच्या प्रोसेस होत्या आपल्याकडे? किती टाईपच्या प्रोसेस होत्या? पहिली कोणती होती? पहिली स्पॉन्टेनियस प्रोसेस. पहिली कोणती होती? ये कौन सा हँड रायटिंग है? बोला पहिलं काय आहे आपलं? पहिली कोणती प्रोसेस? स्पॉन्टॅनियस. आणि दुसरी कोणती प्रोसेस? डिफरन्स काय दोघांमध्ये? स्पॉन्टेनियस ज्या काय होतात? आपोआप होतात. त्या काय होतात? काय होतात त्या? ब्रेक सोडलं, कच दाबलं, आपोआप सुटली. तशा टाइप मध्ये रिॲक्शन काय होतात? ज्या आपोआप होतात त्यांना कोणत्याही एक्सटर्नल फोर्सची गरज नसते, बरोबर? त्याला काय म्हणतो आपण? स्पॉन्टेनियस प्रोसेस. त्या प्रोसेसला काय म्हणतो आपण? स्पॉन्टेनियस प्रोसेस. काय म्हणत असतो त्याला? ज्या आपोआप होत नाही, ज्यांना काय लागतो? एक्सटर्नल फोर्स लागतो, त्यांना काय म्हणणार आपण? तुम्हाला सांगितलं इंस्टाग्राम स्क्रोल करायचंय, ही काय तुमची स्पॉन्टेनियस प्रोसेस. तुम्हाला सांगितलं अभ्यास करायचा आहे आज दिवसभर, ती काय तुमची नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेस. ठीक आहे, कळलं? खोटं नको बोल. शनिवार आहे आज, सॉरी शुक्रवार आहे आज. काय डाऊट? स्पॉन्टेनियस म्हणजे काय? ज्या काय होतात? ऑकर्स ऑन इट्स ओन, किंवा एकदा सुरू झाल्या की त्या कंटिन्युअसली चालू राहतात. त्यांना काय म्हणतो आपण? स्पॉन्टेनियस. काय? रिक्वायर्स बोला एक्सटर्नल फोर्स. त्या ठिकाणी एक्सटर्नल फोर्स लागतो. मागे पप्पा किंवा मम्मी उभे असेल तरच अभ्यास होतो, नाहीतर होणार नाही, बरोबर? नाहीतर इंस्टाग्राम होणार, बरोबर का नाही? ठीक आहे. दॅट इज स्पॉन्टेनियस आणि नॉन स्पॉन्टेनियस आणि नॉन स्पॉन्टेनियस. मग आता नक्की कोणत्या गोष्टी ज्यांच्यावरती स्पॉन्टेनिटी डिपेंड आहे? तुमची स्पॉन्टेनिटी 2 फॅक्टरवरती डिपेंड. पहिलं काय? दुसरी काय? मॅक्झिमम रॅन्डमनेस.
पहिले काय कुठे पहिले काय आपल्याकडे मिनिमम एनर्जी, पहिले काय आपल्याकडे मिनिमम एनर्जी, बरोबर का? मिनिमम एनर्जी म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल एखादी रिॲक्शन आहे तुमची, ती रिॲक्टंट तो कुठे जाते, तुमची प्रोडक्ट कडे जाते. ही रिॲक्शन आपोआप व्हायचे चान्स काय? तुमचा रिॲक्टंट काय समजा लेस स्टेबल, रिॲक्टंट काय तुमचा, आणि प्रोडक्ट काय तुमचा समजा मोर स्टेबल. प्रोडक्ट कसा आहे तुमचा? ओके, हा लेस स्टेबल, याचा अर्थ याची एनर्जी कशी आहे? मोर एनर्जी. कशी आहे ही? मोर. आणि इकडे बोला, इकडे कशी आहे तुमची? लेस एनर्जी आहे. एनर्जी कशी इकडे? कमी आहे. ओके, मग प्रोडक्ट प्रत्येक रिॲक्ट किंवा प्रत्येक कंपाऊंड कुठे जायचं? लेस स्टेबल टू मोर स्टेबल. जर ही कंडिशन असेल तर त्या ठिकाणी रिॲक्शन काय होणार तुमची? रिॲक्शन काय होणार तुमची? स्पॉन्टेनियस होणार. रिॲक्शन काय होणार तुमची? आपोआप होईल. कशी होईल तुमची रिॲक्शन? आपोआप होईल. दॅट इज स्पॉन्टेनियसली तुमची रिॲक्शन या ठिकाणी होणार आहे. काय डाऊट? काय डाऊट? 100%. जाऊ पुढे. नेक्स्ट, मिनिमम एनर्जी, बरोबर का? ओके, मग आपण एक एक्झाम्पल पाहिलं होतं. आता मग पहा, ज्यावेळेस रिॲक्टंट टू प्रोडक्ट जाताना इथे एनर्जी जास्त आहे, इथे एनर्जी कमी आहे. याचा अर्थ काही एनर्जी काय होतीये? लॉस होतीये. म्हणजे हीट काय होतीये तुमची? बाहेर टाकली जाते. आणि जर हीट बाहेर टाकली जात असेल तर त्या रिॲक्शन म्हणतो आपण एक्झोथर्मिक. काय म्हणतो आपण? याच्यावरून आपण एक काय केलं होतं? कन्क्लुजन काढलं होतं. काय? ऑल एक्झोथर्मिक रिॲक्शन, ऑल एक्झोथर्मिक रिॲक्शन्स आर, सगळ्या एक्झोथर्मिक रिॲक्शन कशा असतात? स्पॉन्टेनियस. आणि त्याच्या विरुद्ध आणि काय म्हटलं होतं? अँड ऑल एंडोथर्मिक रिॲक्शन्स, ऑल एंडोथर्मिक रिॲक्शन्स आर नॉन स्पॉन्टेनियस. सगळ्या कशा असतात? नॉन स्पॉन्टेनियस. पण असं आहे का? नाही. आपण हे एक्झाम्पल पाहिलं होतं. कोणतं? मेल्टिंग ऑफ आईस, बरोबर. त्या ठिकाणी आईस काय करतो? एन्व्हायरमेंट मधली सगळी हीट ऍब्झॉर्ब करतो आणि सॉलिड स्टेट मधून कशामध्ये कन्वर्ट होतो? लिक्विड स्टेट मध्ये, बरोबर का? अहो होतो का? तुमच्यात वेगळं होतं का? ओके, काय होतं? कशामध्ये कन्वर्ट होतो? लिक्विड मध्ये. आता ही हीट ऍब्झॉर्ब केली, याचा अर्थ प्रोसेस कोणती? एंडोथर्मिक. येट इट इज स्पॉन्टेनियस. बरोबर का? रिएक्शन एंडोथर्मिक आहे तरी पण कशी आहे? हे स्टेटमेंट आपलं करेक्ट आहे का? नाही. सगळ्या एंडोथर्मिक रिएक्शन ह्या नॉन स्पॉन्टेनियस आहेत. असं काही नाही. ओके, मग अजून कोणता तरी फॅक्टर आहे जो काय करतो? त्या ठिकाणी स्पॉन्टेनिटीला गव्हर्न करतो. मग कोणता फॅक्टर आहे बरं तो? दुसरा कोणता आहे? मॅक्सिमम. पहा, जर प्रोडक्ट मध्ये रॅन्डमनेस जास्त असेल, फॉर एक्झाम्पल पहा, आईसच्या बाबतच विचार केला, आईस आणि वॉटर. ठीक आहे, आईस मध्ये काय होतं? सगळे मॉलिक्युल तुमचे पॅक्ट आहेत, क्लोजली अरेंज आहेत. कसे आहेत? सगळे. आणि तेच जर वॉटर मध्ये आले तर काय होतात? ते लूजली बाउंड होतात, थोडेसे एकमेकांपासून थोडेसे लांब जातात, बरोबर. त्यामुळे काय होतं? त्यांच्यामध्ये रॅन्डमनेस वाढतो. काय होतं? त्यांच्यामध्ये रॅन्डमनेस. आणि हा रॅन्डमनेस रिॲक्टंट मध्ये म्हणजे आईस मध्ये कमी आहे, पण तो प्रोडक्ट म्हणजे आपल्या वॉटर मध्ये काय जास्त आहे. म्हणजे एखाद्या रिॲक्शन मध्ये जिकडे रॅन्डमनेस जास्त असेल त्या साईडला काय होणार? तुमची रिॲक्शन स्पॉन्टेनियसली फ्लो होईल. ज्या साईडला काय असेल? रॅन्डमनेस जास्त असेल त्या साईडला तुमची रिॲक्टंट काय होणार आहे? रिॲक्शन काय होणार आहे? प्रोसीड होणार आहे. कोणत्या साईडला प्रोसीड होईल? ज्या साईडला काय जास्त आहे? ज्या साईडला काय जास्त आहे? रॅन्डमनेस, बरोबर. ज्या ठिकाणी काय आहे? द प्रोडक्ट हॅज मोर रॅन्डमनेस दॅन रिॲक्टंट, द रिॲक्शन इज सेड टू बी स्पॉन्टेनियस. दॅट इज प्रोडक्ट मध्ये रिॲक्टंट रॅन्डमनेस काय पाहिजे? जास्त. मग रिॲक्शन काय असेल? स्पॉन्टेनियस. समजा रॅन्डमनेस रिॲक्टंट मध्ये जास्त आहे, रिॲक्शन तुमची कुठे येईल? रिॲक्टंटला. प्रोडक्ट कडे जाईल का? मग रिॲक्शन काय होईल तुमची? जर तुम्हाला प्रोडक्ट मध्ये लिहायची आहे तर तुम्हाला एक्सटर्नल फोर्स लावायला लागेल. एक्सटर्नल फोर्स लावला याचा अर्थ रिॲक्शन काय झाली? नॉन स्पॉन्टेनियस. रिॲक्शन काय झाली? अहो रिॲक्शन काय झाली? नॉन स्पॉन्टेनियस. काय झाली रिॲक्शन? मोर रॅन्डमनेस. आणि हा जो रॅन्डमनेस आपण मेजर करतो तो मेजर करतो आपण इन अ टर्म्स ऑफ एंट्रॉपी. कोणत्या टर्म मध्ये मेजर करतो? कोणत्या टर्म मध्ये रॅन्डमनेस मेजर करतो आपण? एंट्रॉपी. कोणत्या टर्म मध्ये मेजर करतो? एंट्रॉपी. कोणत्या टर्म्स मध्ये मेजर करतो?
एंट्रॉपी. मग काय असतं एंट्रॉपी? एंट्रॉपी इज द मेजर ऑफ रॅन्डमनेस. मेजर ऑफ किंवा डिग्री ऑफ रॅन्डमनेस चालेल. जो काही रॅन्डमनेस आपण मोजतो तो कशामध्ये मोजतो आपण? एंट्रॉपी. म्हणजे फॉर एक्झाम्पल पहा, एखादी रिॲक्शन आहे तुमची जी रिॲक्टंट टू प्रोडक्ट जाते. जी रिॲक्टंट टू कुठे जाते? रिॲक्टंट टू प्रोडक्ट जाते. बरोबर. समजा रिॲक्टंटची एंट्रॉपी मी म्हंटलो एस रिॲक्टंट, काय म्हटलं त्याला मी, आणि प्रोडक्टची एंट्रॉपी त्याला मी म्हंटलो एस प्रोडक्ट. ठीक आहे. समजा मला ह्यांच्यामधला डिफरन्स काढायचा. काय काढायचं मला? तर मी कसा काढणार? डेल्टा एस इज इक्वल टू समेशन ऑफ एंट्रॉपी ऑफ रिॲक्टंट, बरोबर का? सॉरी, एंट्रॉपी, समेशन ऑफ एंथॅल्पी ऑफ समेशन ऑफ एंट्रॉपी ऑफ प्रोडक्ट मायनस समेशन ऑफ एंट्रॉपी ऑफ रिॲक्टंट, दॅट इज डेल्टा एस. म्हणजेच काय असतो तुमचा डेल्टा एस? म्हणजे काय? चेंज इन एंट्रॉपी. डेल्टा एस म्हणजेच काय असतो तुमचा? चेंज इन एंट्रॉपी. सर प्रोडक्ट मायनस रिॲक्टंट केलं, हा स्टेट फंक्शन आहे का? हो, इट इज अ स्टेट फंक्शन. काय हा? काय हा? स्टेट फंक्शन. जनरल इन्फॉर्मेशन पहा, एंट्रॉपी म्हणजे काय? डिग्री ऑफ रॅन्डमनेस. डिग्री ऑफ रॅन्डमनेस. युनिट काय त्याचं? जूल पर केल्विन. जूल पर केल्विन. प्रॉपर्टी कशी? एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. पण ती जर कसं म्हणजे दिली जूल पर केल्विन पर मोल, मग कशी झाली? मग कशी झाली तुमची? आणि इट इज अ कशी येते? स्टेट फंक्शन. कशी येते? पहा, फॉर एक्झाम्पल समजा एखादी रिॲक्शन आहे, ती तुमची रिॲक्टंट टू प्रोडक्ट जाते. रिॲक्टंट टू कशी जाते? रिॲक्टंट टू ही जी प्रोसेस आहे, ही जी प्रोसेस आहे ती मी म्हणतो आयसोथर्मल रिव्हर्सिबल आहे. कशी? आयसोथर्मल आणि रिव्हर्सिबल. रिव्हर्सिबल आली का? रिव्हर्सिबल. आयसोथर्मल म्हणजे ठीक आहे. मग मला समजा ह्याच्यासाठी चेंज इन एंट्रॉपी द्यायची. काय द्यायची मला ह्याच्यासाठी? तर कशी देणार पहा, चेंज इन एंट्रॉपी इज इक्वल टू क्यू आयसोथर्मल रिव्हर्सिबल अपॉन टी डिवायडेड बाय टी. टी म्हणजे काय? टेम्परेचर. टाइम नाही, टी म्हणजे काय? टेम्परेचर. हा झाला डेल्टा क्यूचा फॉर्म्युला. काय झाला हा डेल्टा क्यूचा? अहो काय, सॉरी, डेल्टा एस चा फॉर्म्युला. कोणाचा फॉर्म्युला झाला हा? अहो बोलू नका. काय डाऊट? जाऊ का पुढे? पर्यंत कळाले? 100%. याच्यावरनं काय कळतं रे तुम्हाला? जो डेल्टा एस आहे इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्यू, बरोबर का? डेल्टा एस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्यू. डेल्टा एस इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. इनवर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. अजून एक सांगतो मी पहा, डेल्टा एस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, चुकलं. एस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. या तीन गोष्टी याच्यावरनं कळतात. सांगतो. एस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्यू. हीट जास्त, एंट्रॉपी. फॉर एक्झाम्पल आपण असं इमॅजिन करूया की समर चाललाय. काय चाललाय? मी फॅन बिन सगळं बंद केलं आणि ही लाईट फुल लावल्या, खिडक्या बिडक्या बंद केल्या, एका बेंचवर तुम्हाला 3-3 बसवलं, मग एकमेकांना काय होतं? तुम्ही समोर चिटकून बसलेत. आर्यन काय म्हणतो, चल तिकडे, काय तुझं सगळं गाव लागतोय, लांब लांब बस. बरोबर. काय होणार? आपल्याला गरम होईल. काय आपल्याला, तुम्हाला काय होईल? गरम. ऑब्विसली मला पण होणारच आहे, विषयच नाही. ओके. त्यामुळे मग काय होईल? आपला मुवमेंट वाढेल, रॅन्डमनेस काय होईल? वाढेल. आपण एकमेकांना काय करू? लांब ढकलू, बरोबर का नाही? ठीक आहे.
आवडकलो का ह्याच्या पुढे बोलायला नका भाई, समजून घ्या. डेंजर आहे. ठीक आहे. म्हणजेच काय, हीट जर वाढली तर रॅन्डमनेस काय होतो, डिग्री ऑफ रॅन्डमनेस काय होते, म्हणजे चेंज इन एंट्रॉपी काय होतो. हीट जर वाढली तर चेंज इन एंट्रॉपी पण काय होतो, वाढतो. बरोबर कळतंय. म्हणजे जर हीट जास्त तर चेंज इन एंट्रॉपी पण कसा, हीट वाढली एंट्रॉपी पण काय डाऊट, काय डाऊट. हे कळलंय. खाली आहे इथं, हे आपोआप समजेल. S is directly proportional to, S is directly proportional to, म्हणजेच काय, जर टेम्परेचर जास्त तर टेम्परेचर वाढलं तर एंट्रॉपी काय होणार, टेम्परेचर वाढलं तर एंट्रॉपी काय होणार. ठीक आहे. आता पहा, फॉर एक्झाम्पल समजा तुम्ही मूवी पाहायला गेलाय, तुम्ही मूवी पाहायला गेलेला आहात. ठीक आहे. ओके. आणि ती मूवी पाहायला गेल्यावरती ते सुरुवातीला काय असतं, राष्ट्रगीत चालू असतं. बरोबर. समजा तुम्हाला झालाय उशीर, तुम्हाला काय झालाय, ऑब्विसली काय झालं, तुम्हाला उशीर झाला. आणि मूवी स्टार्ट झालाय, नॅशनल अँथम चालू आहे. बरोबर. तुमचा मित्र बसलाय पुढे, असं आपण इमॅजिन करूया. तुम्ही मागून आले, तुम्हाला माहित असं तुमचा सीट नंबर किती आहे. तुम्ही काय करणार, तुमच्या मित्राला शोधणार, फोन करणार. त्याकडे मोबाईलच नाही, मग तुम्ही काय करणार, तुम्ही काय करणार, थिएटर मध्ये आवाज देणार. आणि तुम्ही जोरात आवाज दिला, सगळे काय बघणार, तुमच्याकडे बघणार ना. सगळे काय करणार, अहो सगळे काय करणार, तुमच्याकडे बघणार ना. बरोबर का. तुमचा मित्र सुद्धा तुमच्याकडे बघणार. तो काय बघन, मी तो मित्रच नाही, तू बघ काय, कोण आहे तू. बरोबर. सगळे काय होणार, तुमच्याकडे पाहणार. तुम्ही टेम्परेचर वाढवलं, रॅन्डमनेस लोकांचा पाहण्याचा काय झाला. सर अजून जरा चांगलं एक्झाम्पल ह्याचं, एक जागा आहे जिथे तुम्ही गेला नसाल, नाव त्याचं लायब्ररी. ठीक आहे. ठीक आहे, तुमचा संबंध नाही लायब्ररीचा, म्हणून लायब्ररी समजा सगळे बसलेत, तुमचा मित्र कोपऱ्यात आहे, तुम्ही आयुष्यात पहिल्यांदाच लायब्ररीत गेलेत. ठीक आहे. कारण उद्या पेपर आहे, दररोज ना क्लासमध्ये बसत, पेपर चालू, सर समज सुटाना, नाही सुटणार, आदल्या दिवशी नसतं सुटत, दररोज सोडवायला लागतं. कळलं का. समजा आदल्या दिवशी हा गेला, याला माहितच नाही लायब्ररीमध्ये बोलायचं नसतं, ओरडायचं. हा गेला, नाव दिलं, ए आदेश, सगळे काय बघणार ना. तुम्ही टेम्परेचर वाढवणं, सगळ्या बघण्याचा रॅन्डमनेस काय झाला, वाढला. रॅन्डमनेस काय झाला, वाढला का. बरोबर का. आधी रॅन्डमनेस काय होता, कमी, कारण आवाज कमी होता. टेम्परेचर वाढला, आवाज वाढला, रॅन्डमनेस काय झाला, सगळ्यांनी तुमच्याकडे पाहिलं. दॅट इज S is directly proportional to T. सेम कंडिशन, सेम कंडिशन. आता चेंज पाहायचा आहे एंट्रॉपी. समजा तुम्ही, समजा झुडिओ मध्ये गेलेत. कुठे गेलेत, कोणत्याही ब्रँडला आम्हाला बदनाम करायचं नाही, एक्झाम्पल समजण्यासाठी फक्त आम्ही नाव घेतलंय. आमची मुलं झुडिओला जास्त जातात म्हणून झुडिओ घेतलंय. नाही जात, डी मार्टला गेले, संपला विषय. कुठे गेलेत तुम्ही, समजा डी मार्टला गेले. कुठे गेलेत, डी मार्ट. ठीक आहे. कुठे गेलेत, डी मार्ट. आता अरे हो बाबा, जायचं तिकडच. डी मार्टला गेले, संडेची वेळ आहे, डी मार्टला गेले, संध्याकाळची 8 वाजता, लय गर्दी असते, तुम्हाला तर माहिती आहे ऑब्विसली. बरोबर. ठीक आहे. जे गेले नाही त्यांच्यासाठी 1 मिनिट शांतता. ठीक आहे, बस. ओके ओके. आता तुम्ही कुठे आहेत, डी मार्ट मध्ये. तिथं ऑलरेडी रॅन्डमनेस काय जास्त आहे, ऑलरेडी सगळ्या खूप ओरडतात, किंवा मग खूप सारी काय म्हणतो आपण, लोक खूप आहे, खूप चर्चा चालू आहे, किंवा मग काय म्हणतो असं, आवाज खूप जास्त आहे. तिथं तुम्ही इथे, तुमचा मित्र लांब आहे, तुम्ही त्याला आवाज दिला, ए आदेश, कोणी बघणार आहे का, लोकांना काही घेणं आहे का. म्हणजे तुम्ही जरी टेम्परेचर वाढवलं तरी एंट्रॉपी वाढली का, कारण ऑलरेडी चेंज इन एंट्रॉपी काय होता तिथे, खूप जास्त होता. म्हणजे एंट्रॉपी जर वाढली तरी चेंज इन एंट्रॉपी एवढा होत. पण जर चेंज इन एंट्रॉपी म्हणलं मी, पण जर टेम्परेचर वाढलं तर एंट्रॉपी काय होते, वाढते. चेंज इन एंट्रॉपी मध्ये जास्त फरक पडत, एंट्रॉपी वाढतेच, पण जो चेंज आहे तो काय होतो, जास्त नसतो. कधी टेम्परेचर वाढलं की चेंज इन एंट्रॉपी काय असतो तुमचा,
कमी असतो, म्हणून त्यांचं रिलेशन कसं आहे, इनवर्स. रिलेशन कसं आहे त्यांचं, इनवर्स. याच्यात काय डाऊट? लिहू का येते? ह्याला काय म्हणू शकतो आपण, समर क्लास. तुमच्या लक्षात राहण्यासाठी समर क्लासरूम. याला काय म्हणू शकतो आपण, डी मार्ट. याला काय म्हणायचं, लायब्ररी. लायब्ररी असं लायब्ररी नसते. झालं का, कळलं का? एस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्यू. अहो कळलंय का? जाऊ का पुढे? नक्की. आता पहा, समजा अंड खाता का तुम्ही? खाता का? पहा, एग. एग तुमचं कोणत्या फॉर्म मध्ये असतं? लिक्विड फॉर्म मध्ये असतं ना. फोडल्यावरती कोणतं असतं आतमध्ये? लिक्विड फॉर्म. कोणत्या फॉर्म मध्ये असतं? समजा तुम्ही त्याला काय केलंय, हीट केलं. काय केलं तुम्ही त्याला? हीट केलं, उकडलं अंड. काय केलं तुम्ही? अंड. आता ते एग कोणत्या फॉर्म मध्ये होतं रे? सॉलिड. असं होतं का अंड उडून चालले? कोणत्या फॉर्म मध्ये कन्वर्ट होतं एक? सॉलिड फॉर्म मध्ये. कोणत्या फॉर्म मध्ये कन्वर्ट होतं? एखादी गोष्ट लिक्विड वरनं सॉलिडला जाते. एखादी गोष्ट लिक्विड वरनं रॅन्डमनेस वाढतोय का कमी होतोय? रॅन्डमनेस काय होतोय? रॅन्डमनेस काय होतोय? रॅन्डमनेस कमी, याचा अर्थ एंट्रॉपी. एंट्रॉपी काय? कमी. अहो एंट्रॉपी काय? कमी. एंट्रॉपी जास्त असेल म्हणजेच काय, रॅन्डमनेस जास्त आहे. आंबा इथं इथं लिहून देऊ का तुम्हाला? नको नको, लिहून देऊ. पहा, इफ डेल्टा एस पॉझिटिव्ह, इथे लिहून देतो, परत गडबड नको. पहा, एस प्रोडक्ट इज ग्रेटर दॅन एस रिएक्टंट. ओके, म्हणजे एंट्रॉपी ऑफ प्रोडक्ट इज ग्रेटर दॅन एंट्रॉपी ऑफ रिएक्टंट. मग डेल्टा एस इक्वल टू काय येणार तुमचा? पॉझिटिव्ह. डेल्टा एस काय येणार? दॅट इज मोर रॅन्डमनेस. मोर रॅन्डमनेस, बरोबर का? आणि ऑपोजिट कंडिशन काय? एस प्रोडक्ट, बोला, लेस दॅन एस रिएक्टंट. मग डेल्टा एस काय येणार तुमचा? नेगेटिव्ह. म्हणजेच काय? लेस रॅन्डमनेस. रॅन्डमनेस लेस, याचा अर्थ रिएक्शन काय होणार तुमची? नॉन स्पॉन्टेनिटी कडे चालली. कुठे चालली रिएक्शन? याच्यात काय डाऊट? म्हणजे डेल्टा एस ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असेल, याचा अर्थ रिएक्शन कशी असेल? स्पॉन्टेनिटी. इथं पहा बरं, इथं एंट्रॉपी काय कमी आहे, इथं एंट्रॉपी काय उलटा. ठीक आहे, म्हणजे इथं काय व्हायला पाहिजे? डेल्टा एस ची व्हॅल्यू निगेटिव्ह व्हायला पाहिजे, पण इथे मात्र असं होत नाही. हे एग जे आहे ह्याच्यामध्ये काय असतं तुमचं? प्रोटीन. काय असतं तुमचं? प्रोटीन जे असतं त्या प्रोटीनला एक स्पेसिफिक स्ट्रक्चर असतं अशा पद्धतीचं. ज्या वेळेला याचं डिनॅच्युरेशन होतं, काय होतं? डिनॅच्युरेशन म्हणजे काय? ब्रेकिंग ऑफ बॉन्ड्स. प्रोटीन मधले जे आहेत मॉलिक्यूल तुमचे अमायनो ऍसिड्स, त्यांच्यातले बॉन्ड जे आहेत ते ब्रेक केले जातात. ठीक आहे, आणि ते प्रोटीन्स काय होतात? सगळे सेपरेट होतात. ते सेपरेट झाल्यावरती ते असे कुठेही रॅन्डमली मूव्ह करतात. मग मला सांगा बरं, रॅन्डमनेस जास्त कुठे आहे? रॅन्डमनेस जास्त कुठे आहे? इकडे. मग जर रॅन्डमनेस इकडे जास्त, याचं एंट्रॉपी जास्त कोणाची? याची. एंट्रॉपी जास्त कोणाची? याची. दॅट इज ड्युरिंग डिनॅच्युरेशन ऑफ प्रोटीन एंट्रॉपी. जर प्रोटीनचं डिनॅच्युरेशन होत असेल तर त्याला काय होतं? प्रोटीन काय होणार? एंट्रॉपी काय होणार तुमची? एंट्रॉपी काय होणार तुमची? इनक्रीज. याच्यात काय डाऊट? कळलंय का? नक्की समजलंय? हे काय काढलंय? डिनॅच्युरेशन ऑफ प्रोटीन आहे. सर काय पण सांगतात, 12वीच्या टेक्स्टबुक उघडा दिलेलं आहे. प्रूफ नेटला टाका तरी होईल. नेक्स्ट पाहता, एंट्रॉपी. समजा 2 गॅस मॉलिक्यूल दिलेत. काय दिलेत तुम्हाला? दोन्ही गॅस मॉलिक्यूल दिलेत. काय दिलेत? दोन्ही. तर ज्याच्यामध्ये नंबर ऑफ गॅस मॉलिक्यूल जास्त असतील त्याची एंट्रॉपी, नंबर ऑफ गॅस मॉलिक्यूल जास्त असले तर एंट्रॉपी, म्हणजे फॉर एक्झाम्पल पहा, आपल्याला असे दिले 2Cl2 गॅसियस, ठीक आहे, आणि O2 गॅसियस. ठीक आहे, 2Cl2 गॅसियस आणि O2 गॅसियस. बरोबर. सांगा बरं, मॉलिक्युल्स कोणाचे जास्त आहेत? Cl2 चे. इथं O2 किती आहे? O2 किती आहे? एकच. O2 किती आहे? कुठे? आणि Cl2 किती आहेत? Cl2 किती आहेत? म्हणजे मोर नंबर ऑफ मॉलिक्युल्स कोणाकडे आहेत? Cl2 कडे. मोर नंबर ऑफ मॉलिक्युल कोणाकडे आहेत? जर Cl2 कडे मोर नंबर ऑफ मॉलिक्युल, याचा अर्थ त्याची एंट्रॉपी काय?
ओके, याची एंट्रॉपी काय, डेल्टा एस काय असणार याचा, जास्त देन डेल्टा एस ऑफ ऑक्सिजन. O2 घेऊ का, O2 आणि हा कोणाचा Cl2. काय डाऊट, अहो काय डाऊट. आता समजा असं केलं आपण, कंडिशन काय केली, समजा ज्याचे मोर नंबर ऑफ मॉलिक्यूल त्याची एंट्रॉपी जास्त, हे तर आपल्याला कळलंय. समजा असं झालं की नंबर ऑफ मॉलिक्यूल सेम आहेत, नंबर ऑफ मॉलिक्यूल्स काय आहेत, नंबर ऑफ मॉलिक्यूल्स काय आहेत समजा सेम आहेत. फॉर एक्झाम्पल घेऊयात आपण, सांग आवडतीचा एखादा गॅस सांग ना. नायट्रोजन. समजा N2 घेतला आपण, एक N2 घेतला, अजून एक आणि एक O2 घेतला. दोघे पण कसे आहेत रे, हा पण एक आहे, हा पण एक आहे, दोन्ही पण जर एक एक आहे, मग आता काय करायचं, मग लक्षात ठेवा, ज्याची साईज मोठी, त्याला हलण्यासाठी जागा जास्त, आणि ज्याला हलण्यासाठी जागा जास्त त्याचा रँडमनेस जास्त. म्हणजेच काय, ज्याची साईज जास्त त्याचा रँडमनेस, त्याचा रँडमनेस जास्त, याचा अर्थ त्याची एंट्रॉपी त्याची जास्त. इफ नंबर ऑफ गॅसियस मॉलिक्युल्स आर सेम, देन गॅसियस मॉलिक्युल विथ बिगर साईज हॅव, ज्याची साईज जास्त त्याची एंट्रॉपी जास्त. फॉर एक्झाम्पल आपण पाहिलं N2 गॅस आणि दुसरा कोणता पाहिला आपण, O2 गॅस. N2 आणि O2 साईज कोणाची जास्त, N2 ची साईज कोणाची जास्त. लेफ्ट टू राईट चाललोय आपण, लेफ्ट टू राईट जाताना साईज डिक्रीज होते, वाढते, डिक्रीज होते. नायट्रोजन आधी येतो, नंतर ऑक्सिजन येतो. मला वाटलंच तुम्ही हेच करणार. ठीक आहे, बोला साईज कोणाचे जास्त, नायट्रोजनची साईज कोणाचे जास्त. फॉर एक्झाम्पल असं आहे तुमच्याकडे Br2 आहे, ओके, आणि Cl2 आहे. आता बोला साईज कोणाचे जास्त, ब्रोमीनची. फक्त क्लोरीन बरोबर, टॉप टू बॉटम साईज इन्क्रीज होते. असं नाही करू. ठीक आहे, साईज कोणाची जास्त, त्याची सॉरी रँडमनेस कोणाची जास्त. ओके, डेल्टा एस ब्रोमीन काय आहे, जास्त आहे, कारण डेल्टा एस Cl पेक्षा Br2, Cl2 पेक्षा Br2 ची साईज काय त्या ठिकाणी जास्त आहे. अहो काय डाऊट, समजलंय 100%. इथपर्यंत काय डाऊट. आता चेंज इन एंट्रॉपी पाहिजे आपल्या वेगवेगळ्या प्रोसेसेस साठी. पहिली काय, एन्थाल्पी ऑफ फ्युजन, एंट्रॉपी ऑफ फ्युजन. पहिलं काय पाहिजे आपल्याला, एंट्रॉपी ऑफ, द एंट्रॉपी चेंज डेल्टा एस व्हेन 1 मोल ऑफ सॉलिड, काय केलं आपण, 1 मोल सॉलिड, काय केलं, 1 मोल सॉलिड, म्हणजे हा जो सॉलिड आहे याचं कन्व्हर्जन कशामध्ये केलंय, 1 मोल ऑफ लिक्विड मध्ये केलंय. 1 मोल ऑफ सॉलिडचं कन्व्हर्जन कशामध्ये केलंय, कधी बरं, मेल्टिंग पॉइंटला. यावेळेस जो एन्थाल्पी चेंज असेल, त्याला काय म्हणणार मी, डेल्टा एच फ्युजन. काय म्हणणार मी, डेल्टा एच. तोच माझा हीट असेल का, हीट चेंज तोच काय असेल माझा, असं लिहू शकतो का मी, डेल्टा एस इज इक्वल टू डेल्टा एच फ्युजन अपॉन टी. आले, समजले, नक्की कळाले, कळलंय का, नक्की. जाऊ का पुढे. नेक्स्ट काय, एंट्रॉपी ऑफ. आता वेपरायझेशन म्हणजे काय, बोला, 1 मोल ऑफ लिक्विड इट्स कन्वर्टेड इनटू 1 मोल ऑफ गॅस, दिले का, कन्वर्टेड इनटू 1 मोल ऑफ वेपर. एन्थाल्पी चेंज काय असणार, वेपरायझेशन, डेल्टा एच. एंट्रॉपी चेंज कसं लिहू शकतो मी, डेल्टा एस इज इक्वल टू डेल्टा एच ऑफ वेपरायझेशन अपॉन टी. टी म्हणजे काय, टेम्परेचर. काय डाऊट म्हण ना, अण्णा इडली देऊ ना. झालं का, काय डाऊट, काय डाऊट. आता पहा, समजा काय केलं आपण, 3 कंटेनर घेतले,
काय घेतले आपण? थांबा ना, घेतलेत का मी? थांबा की. सेम सेम दिसतात, भाऊ भाऊ आहेत ते. ओ ट्रिपलेट्स, अभ्यास चालू आहे. ट्रिपलेट्स डायरेक्ट शब्द. पहा, लक्ष द्या लक्ष द्या लक्ष द्या. समजा मी याच्यामध्ये ना हेक्झेन ठेवलाय. काय ठेवलाय याच्यामध्ये मी? कोण ठेवलाय याच्यामध्ये मी? कोण ठेवलाय? याची एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन डेल्टा एच वेपरायझेशन. फॉर एक्झाम्पल मी म्हंटलो आहे एक्स. किती याची एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन? आणि याचं टेम्परेचर आहे समजा ए. टेम्परेचर काय त्याचं? 1 केल्विन. टेम्परेचर काय त्याचं? टेम्परेचर काय त्याचं? आता मी हा जो दुसरा कंटेनर आहे, या दुसऱ्या कंटेनर मध्ये फॉर एक्झाम्पल हेक्झेन घ्यायच्या ऐवजी मी घेतला हेप्टेन. काय घेतला मी? हेप्टेन. कोण घेतला मी? कोण घेतला मी? याची डेल्टा एच वेपरायझेशन फॉर एक्झाम्पल मी म्हणतो आहे वाय. काय त्याची? वाय वाय जूल पर मोल. ओके ठीक आहे, ते आहे जूल पर मोल. आणि याचं टेम्परेचर फॉर एक्झाम्पल मी म्हटलो बी डिग्री केल्विन. किती आहे? तसंच मी हा कंटेनर घेतला आणि याच्यामध्ये कोण घेतला मी? बेन्झिन घेतला. कोण घेतला याच्यामध्ये? बेन्झिन. कोण घेतला याच्यामध्ये? बेन्झिन. याची एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन, एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन मी म्हणतो झेड आहे. काय याची? कोण याची वेपरायझेशन एन्थाल्पी? झेड जूल पर. ठीक आहे. आणि टी इक्वल टू सी डिग्री केल्विन. बरोबर का? अहो काय डाऊट? काय नाही, सरळ घेतलं. समजा मला एंट्रॉपी ऑफ हेक्झेन काढायची. काय काढायची मला? एंट्रॉपी ऑफ डेल्टा एस काढायचं मला. कोणासाठी? हेक्झेन साठी. काय काढणार मी? डेल्टा एच ऑफ, बोला ना, हेक्झेन अपॉन टी. इथे काय येईल? सॉरी, ह्याच्यासाठी काय येईल? डेल्टा एच हेप्टेन वेपरायझेशन ऑफ हेप्टेन अपॉन काय म्हणणार मी? अहो बोला, थांबा नका बोलू. बोला डेल्टा एच वेपरायझेशन अपॉन टी. आणि ह्याच्यासाठी काय येईल? डेल्टा एच वेपरायझेशन अपॉन टी. बरोबर का? अहो बरोबर आहे का? ठीक आहे, बरोबर का? नक्की. म्हणजेच काय लिहू शकतो मी? बोला, एक्स अपॉन ए. आणि ह्यासाठी काय लिहू शकतो मी? वाय अपॉन बी झेड अपॉन सी. ते तू आहेस बावळट. कळलं का? पण ह्यांचा समजा रेशो काढला, ह्यांचा रेशो काढला आणि ह्यांचा रेशो काढला. ह्या तिघांच्या ज्यावेळेस तुम्ही व्हॅल्यू काढणार आहे, तिघांच्या ज्यावेळेस तुम्ही व्हॅल्यू काढणार आहे, या तिघांचे व्हॅल्यू इक्वल येणार आहे. तिघांचे व्हॅल्यू काय येणार आहे? सर किती येईल ती? इट विल बी 88 जूल पर मोल पर केल्विन पर मोल. तेच झालं. चला, जूल पर केल्विन किती येत असते कायम? 88. किती येत असते कायम? सर 88च का आले? तोच आपला ट्रोटॉन्स रूल आहे. ठीक आहे. जसं आपण मागे पाहिलं होतं, स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस असेल तर एन्थाल्पी काय येणार? एन्थाल्पी ऑफ न्यूट्रलायझेशन -57.3. किती येणार? -57.3. सेम ह्यांच्यासाठी असतं. किती असतो? चेंज इन एंट्रॉपी किती येतो आपला? 88 जूल पर केल्विन पर. फक्त या ठिकाणी कंडिशन काय आहे पहा. कंडिशन काय आहे? डेल्टा एच इज इक्वल टू 88 बोला जूल. ओके, कंडिशन्स काय आहे पहा या ठिकाणी. ऍप्लिकेबल
पहिली कंडिशन पहा, ऍप्लिकेबल ओनली फॉर कंपाऊंड्स, ओनली फॉर कंपाऊंड्स that does not shows हायड्रोजन बॉन्डिंग. जे हायड्रोजन बॉन्डिंग दाखवत नाही त्यांच्यासाठीच हे फक्त कंडिशन आहे. हायड्रोजन बॉन्डिंग दाखवत असेल तर एंट्रॉपीची व्हॅल्यू तुमची चेंज होणार. चेंज इन एंट्रॉपी का होणार तुमची? चेंज होणार. हायड्रोजन बॉन्डिंग त्यांच्यामध्ये नसलं पाहिजे. आणि सेकंड, नॉट ऍप्लिकेबल to metallic liquid. Not applicable to metallic liquid साठी ऍप्लिकेबल असं लिक्विड, असं मेटल जो लिक्विड फॉर्म मध्ये, कोण? मर्क्युरी. संपला विषय. ऍप्लिकेशन लिहिलं का? बस का? काय डाऊट? हे विसरायचं, तिला विसरा, ह्याला विसरू नका. बस का? खुश का? तुला हेच बोलणं अपेक्षित होतं ना मी? कळलं का? अरे झालंय का? अहो कळलंय 100%. नेक्स्ट काय आपल्याकडे? एंट्रॉपी ऑफ सब्लिमेशन. वेडी. बोला काय असेल? 1 मोल ऑफ सॉलिड कन्वर्टेड इनटू 1 मोल ऑफ वेपर किंवा गॅस. ओके. एन्थॅल्पी चेंज काय असेल? डेल्टा एच ऑफ, अहो एन्थॅल्पी इथं एंट्रॉपी असेल. एंट्रॉपी चेंज इक्वल टू काय असेल? डेल्टा एच सब्लिमेशन अपॉन टेम्परेचर. काय डाऊट? अहो काय डाऊट इथपर्यंत? 100%. फॉर एक्झाम्पल द्यायचं झालं तर, फॉर एक्झाम्पल पहा, आयोडीन तुमचं I2 सॉलिड मध्ये असतो, कन्वर्ट कशामध्ये होते? I2 गॅस. कशामध्ये होतो? डायरेक्टली गॅसमध्ये. व्हायलेट कलरचं त्या ठिकाणी तुम्हाला आयोडीन मिळतो. काय डाऊट याच्यामध्ये? अहो काय डाऊट याच्यामध्ये? नक्की का? नेक्स्ट काय आता आपल्याकडे? एंट्रॉपी फॉर रिव्हर्सिबल आयसोथर्मल प्रोसेस. आता एंट्रॉपी पाहिजे आपल्याला कोणासाठी? काय? अहो एंट्रॉपी कोणासाठी पाहिजे? हळू पहा, मला समजा चेंज इन एंट्रॉपी काढ. इकडे बघा, मला काय काढायचं आहे? एंट्रॉपी चेंज कोणासाठी? रिव्हर्सिबल आयसोथर्मल एक्सपान्शन. प्रोसेस काय होतीये? एक्सपान्शन. गॅसचं काय होतंय? अहो गॅसचं काय होतंय? एक्सपान्शन होतंय. मग पहा कसं लिहिणार? डेल्टा एस इज इक्वल टू क्यू रिव्हर्सिबल आयसोथर्मल. ओके. एक्सपान्शन, क्यू रिव्हर्सिबल आयसोथर्मल एक्सपान्शन डिवायडेड बाय टी. आता पहा, आयसोथर्मल प्रोसेस आहे. प्रोसेस कशी आहे पहा? फॉर थर्मल प्रोसेस, फॉर आयसोथर्मल प्रोसेस, फॉर आयसोथर्मल प्रोसेस Q इज इक्वल टू काय असतो? 2.303 nRT log to the base 10 V2 upon V1. किंवा ह्यालाच कसं लिहू शकतो मी? nRT ln V2 upon V1 और ln P1 upon P2 और बोला log to the base 10 P1 upon. याच्यात काय डाऊट? ही Q ची व्हॅल्यू इथं पुट केली मी. पहा Q ची व्हॅल्यू काय केली मी तिथे? फक्त Q ची व्हॅल्यू काय केली मी तिथे?
डेल्टा एस इज इक्वल टू 2.303 nRT log to the base 10. बोला V2 बाय V1 अपॉन T काय होईल बोला. डेल्टा एस इज इक्वल टू 2.303 NR log to the base 10 V2 अपॉन V1. काय डाऊट. टी ला टी कॅन्सल. कळलंय का. म्हणजे जर फायनली पहा प्रोसेस कशी असेल, आयसोथर्मल असेल, रिव्हर्सिबल आयसोथर्मल असेल. रिव्हर्सिबल आयसोथर्मल एक्सपान्शन आहे. काय रिव्हर्सिबल आयसोथर्मल एक्सपान्शन. तर डेल्टा एस काय येणार तुमचा, डेल्टा एस काय येणार तुमचा, डेल्टा एस काय येणार तुमचा बोला. एल एन चे केस किती लिहू शकतो आपण, 2.303 NR काय काय बोल बोल मायनस ना, सांगतो थांब की सांगतो. 2.30 मला माहिती तुमच्या डोक्यात काय चाललंय. NR log to the base 10 V2 अपॉन V1. किंवा कसं लिहू शकतो मी, डेल्टा एस इज इक्वल टू NRT ln V2 अपॉन V1. बरोबर का. याची व्हॅल्यू तुम्ही काय काय टाकू शकता, P1 अपॉन P2 किंवा P1 अपॉन P2 तुम्ही त्या ठिकाणी टाकू शकता. दॅट इज डेल्टा एस इज इक्वल टू 2.303 NR log to the base 10 P1 बाय P2. कळलंय. किंवा डेल्टा एस इज इक्वल टू डेल्टा एस इज इक्वल टू NR, इथे टी नाही ना, टी आला एकच मिनिट थांबा. बोला NR log to the base ln P1 अपॉन P2. याच्यात काय डाऊट, याच्यात काय डाऊट. सर आपलं तर निगेटिव्ह 2.303 आलत. अगं बावळे, दॅट वॉज वर्क डन. हे काय होतं तुमचं, वर्क डन होतं. काय होतं तुमचं ते, हे कसं आलंय पा सांगतो. डेल्टा यू इज इक्वल टू काय असतं, क्यू प्लस डब्ल्यू. बरोबर का. आयसोथर्मल प्रोसेस आहे. प्रोसेस कशी आहे, प्रोसेस कशी आहे, आयसोथर्मल. आयसोथर्मल रिव्हर्सिबल प्रोसेस कशी, आयसोथर्मल नुसती आयसोथर्मल आहे का, पा बरं कशी आहे, आयसोथर्मल आणि रिव्हर्सिबल. डेल्टा यू काय येणार 0, म्हणजे क्यू इज इक्वल टू काय येणार मायनस डब्ल्यू. क्यू इज इक्वल टू मायनस, रिव्हर्सिबल प्रोसेस साठी वर्क डनचा फॉर्म्युला घेतो, मायनस 2.303 log to the base 10 V2 अपॉन V1. काय डाऊट, काय डाऊट. मायनस मायनस, देअरफॉर क्यू रिव्हर्सिबल काय झाला, हा रिव्हर्सिबल आहे. क्यू रिव्हर्सिबल किती झाला, 2.303 log to the base 10 V2 अपॉन. काय डाऊट. हा उचलला आणि इथं ठेवला आणि मग टी ला टी कॅन्सल केलं. कळलं का पॉझिटिव्ह कसं आलं. हो ताई. नेक्स्ट काय आपल्याकडे, एंट्रॉपी चेन फॉर रिव्हर्सिबल एडियाबॅटिक प्रोसेस. कोणासाठी पाहिजे आपल्याला. आता एडियाबॅटिक प्रोसेस मध्ये काय होतं पहा, गॅसचं काय होतंय एक्सपान्शन होते. गॅसचं काय होतंय, गॅसचं काय होतंय, गॅसचं काय होतंय एक्सपान्शन. जर गॅसचं एक्सपान्शन झालं याचा अर्थ रॅन्डमनेस, त्याची रॅन्डमनेस काय झालं, त्याचा रॅन्डमनेस काय झालाय. आधी त्याला एवढी जागा होती फिरण्यासाठी, आता गॅसला एवढी जागा झाली. मग त्या होईल अजून रॅन्डमली मूव्ह करेल. काय होईल अजून, पहिली केस कळली. एक्सपान्शन झाले प्रोसेस मध्ये, काय झालंय एक्सपान्शन झाल्यामुळे काय होतं, एंट्रॉपी तुमची, एंट्रॉपी काय होते तुमची इन्क्रीज. पण त्याच वेळेस काय होतं तुमचा टेम्परेचर चेंज, काय टेम्परेचर तुमचं कमी आहे. टेम्परेचर काय तुमचं, कारण प्रोसेस एडियाबॅटिक आहे. ओके, टेम्परेचर काय तुमचं कमी आहे. जर टेम्परेचर कमी आहे याचा अर्थ एंट्रॉपी काय, टेम्परेचर कमी आहे म्हणजे एंट्रॉपी काय, टेम्परेचर कमी आहे मग काय एंट्रॉपी काय, ड्यू टू डिक्रीज इन टेम्परेचर एंट्रॉपी डिक्रीजेस. एंट्रॉपी काय होते, म्हणजे एका ठिकाणी पहा एक्सपान्शन होते तुमचं, काय होते तुमचं एक्सपान्शन होतंय, एंट्रॉपी वाढली. एंट्रॉपी काय झाली,
मी म्हणतो एंट्रॉपी तुमची वाढली 2 ने, कितीने वाढली? कितीने वाढली? म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण आधी 4 होती, किती होती आधी? 4, आता त्याची किती झाली? 6 झाली. अरे वाढली ना बाळा, आधी किती होती? 4, आता कितीने वाढली? 2 ने वाढली, किती झाली? 6. आणि त्याच वेळेस काय झालं? टेम्परेचर कमी आहे म्हणून एंट्रॉपी कमी झाली. मी म्हणतो आता किती येते? 6. किती येते? टेम्परेचर कमी झाले, 2 ने कमी झाले, कितीने कमी झाली? म्हणजे किती राहिली? आधी किती होती? 4, आता किती राहिली? म्हणजे काय चेंज झाला का? चेंज झाला का? म्हणजे डेल्टा एस काय येईल माझा? 4 - 4 दॅट इक्वल टू, दॅट इज एंट्रॉपी चेंज फॉर रिव्हर्सिबल एडिबॅटिक प्रोसेस इज 0. किती असतो तो? किती असतो? जर एडियाबॅटिक प्रोसेस असेल तर चेंज इन एंट्रॉपी किती असतो? आयसोथर्मल प्रोसेस आहे त्याच्यासाठी किती असणार? आयसोथर्मल प्रोसेस, अहो आयसोथर्मल प्रोसेस, आयसोथर्मल प्रोसेस किती? इथे दिलं लिहून, एवढं कळलंय का? आयसोथर्मल प्रोसेस साठी कळलंय, एडियाबॅटिक प्रोसेस साठी कळलंय. जाऊ का पुढे? ओ क्वेश्चन, इन विच केस एंट्रॉपी चेंज इज नेगेटिव्ह? कोणासाठी एंट्रॉपी चेंज नेगेटिव्ह आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे? पहा बरं, कोणासाठी एंट्रॉपी चेंज निगेटिव्ह आहे? कलर कोणता आहे रे? स्किन कलर आहे ना, आपल्यासाठी स्किन कलर, त्यांच्यासाठी पिंक कलर आहे. बरोबर. आपल्याला हा काय पोरांसाठी त्यांच्यासाठी पिंक आहे. वाह, घ्या घ्या घ्या, सांग. नेगेटिव्ह विचारला, एंट्रॉपी चेंज काय? एंट्रॉपी चेंज नेगेटिव्ह पाहिजे म्हणजे डेल्टा एस ची व्हॅल्यू काय पाहिजे तुम्हाला? एंट्रॉपी चेंज आहे ना, डेल्टा एस ना, लिहिलं बरोबर ना? हा ठीक आहे. डेल्टा एस काय पाहिजे आपल्याला? डेल्टा एस काय पाहिजे आपल्याला? पहा बरं, डेल्टा एस पॉझिटिव्ह असेल तर रॅन्डमनेस काय? रॅन्डमनेस काय? आता सॉलिडचा रॅन्डमनेस जास्त असतो का गॅसचा? अहो गॅसचा रॅन्डमनेस काय असतो? गॅसचा रॅन्डमनेस काय असतो? जास्त. लिहून देतो पहा, डेल्टा एस सॉलिड, ओके, रॅन्डमनेस इज मोर दॅन डेल्टा एस लिक्विड इज मोर दॅन डेल्टा एस गॅस. किंवा एंट्रॉपी लिहा, एंट्रॉपी ऑफ सॉलिड, एंट्रॉपी ऑफ सॉलिड इज लेस दॅन एंट्रॉपी ऑफ लिक्विड इज लेस दॅन एंट्रॉपी ऑफ गॅस. सगळ्यात जास्त एंट्रॉपी कोणाची? रॅन्डमनेस जास्त कुठं असतो? गॅसमध्ये असतो. रॅन्डमनेस जास्त कुठं असतो? कुठं असतो रॅन्डमनेस जास्त? मग क्वेश्चन पहा बरं, आता एंट्रॉपीची व्हॅल्यू निगेटिव्ह, एंट्रॉपीची व्हॅल्यू निगेटिव्ह, याचा अर्थ रॅन्डमनेस कमी. कोणामध्ये रॅन्डमनेस कमी असेल? कोणामध्ये रॅन्डमनेस कमी असेल? वेपरायझेशन ऑफ गॅस पहिले घ्या, उलटा घ्यायचं का? तुमच्यामध्ये डी ऑप्शन आहे, ठीक आहे, डी पावर. सब्लिमेशन ऑफ सॉलिड टू, सॉलिडचं कन्व्हर्जन गॅस मध्ये झाले. हा सॉलिड होता, कशामध्ये झालाय? S2G, सॉलिड टू गॅस झाला. रॅन्डमनेस जास्त कोणाचा? गॅसचा. म्हणजे पुढे जाताना डिग्री डेल्टा एस काय झालाय तुमचा? वाढलाय. डेल्टा एस वाढलाय, याचा अर्थ कसा आहे तो? आपल्याला कसा पाहिजे? मग हे आन्सर आहे का आपलं? तिसरं घ्या, एक्सपान्शन ऑफ गॅस एस कॉन्स्टंट प्रेशर. गॅसचं काय झाले? एक्सपान्शन. गॅसचं काय झाले? जर गॅस एक्सपांड झाला, आधी फिरण्यासाठी एवढी जागा, आता एवढी जागा अवेलेबल. डेल्टा एस काय झाला तुमचा? पॉझिटिव्ह. रॅन्डमनेस काय झाला? वाढला. आपल्याला पाहिजे नाही का? वाढवायचं आहे का? वेपरायझेशन ऑफ गॅस, इव्हॅपोरेशन ऑफ गॅस. इव्हॅपोरेशन म्हणजे काय? लिक्विड टू, लिक्विड टू, म्हणजे रॅन्डमनेस इथं पण काय झालाय? रॅन्डमनेस इथं पण काय झालाय? सर ए ऑप्शन बरोबर कस काय? दोन्ही पण गॅस आहेत, गॅस टू गॅस आहे ना, मग एंट्रॉपी त्यांची सेमच आहे. पहा पहा, इथे काय? 2H, 2H म्हणजे काय? H प्लस H, आणि कशामध्ये कन्वर्ट झाले? म्हणजे इथं मॉलिक्यूल सेपरेट आहे. हा एक H आहे, हा एक H, हा एक H आहे, हा एक H आहे. असं सांगितलं आपण, उद्यापासून ओम साहिनी एकत्र यायचं, एकत्रच जायचं.
काय करायचं, एकत्र यायचं, एकत्र जायचं, नाहीतर यायचं. काय होईल बरं? दोघं पण नाही ना. एंट्रॉपी काय होईल त्यांची, मुवमेंट काय होईल त्यांची, कमी होईल. इथं ते झाले, दोघे काय झालेत, एकत्र झालेत. दोघे काय झालेत, इथं कसं आहे, वेगवेगळं, पुढे जायचं तिकडे जा, मी माझं जातो, तुला यायचं ते नाही येऊ, कळतंय. इथे काय रॅन्डमनेस जास्त आहे, इथं रॅन्डमनेस, इकडे रॅन्डमनेस, कारण मॉलिक्यूल काय झालेत, एकत्र झालेत. मॉलिक्यूल काय झालेत, एकत्र झालेत. कळतंय? अहो कळतंय का? नक्की. म्हणून आपलं एकटं एकटं चालायचं, कोणावर डिपेंड राहायचं नाही. राहिलं काय होतं, रॅन्डमनेस आपला कमी होतं. रॅन्डमनेस काय होतं आपला, कमी होतं. सर पहा, इथं रॅन्डमनेस काय जास्त, इथं रॅन्डमनेस कमी. कळतंय? कळतंय. म्हणजे इथे काय झाली, एंट्रॉपी काय झाली इथे, अहो एंट्रॉपी काय झाली इथे, कमी झाली ना. काय झाली, रिएक्टंटची जास्त आहे, प्रोडक्टची कमी. प्रोडक्ट मायनस रिएक्टंट, व्हॅल्यू काय येईल तुमची, नेगेटिव्ह. प्रोडक्ट मायनस रिएक्टंट काय येईल, का बरं, एस रिएक्टंट इज मोर दॅन एस प्रोडक्ट. मग प्रोडक्ट मायनस रिएक्टंट व्हॅल्यू काय येणार तुमची, निगेटिव्ह. आणि डेल्टा एस निगेटिव्ह, तेच आपल्याला पाहिजे नव्हतं का, कोणाची, म्हणजे ऑप्शन नंबर 1. कळलं का, कळलं का, अहो कळलंय का, नक्की. एकटा असलं सांगायला लागत, कुठं चाललो, काय काय फिरायचं निवांत. इथं कसं आहे, रेस्ट्रिक्शन आहे, लग्न झाल्यावर पुढे चालला, एवढा उशीर काय झाला, 8:30ला क्लास सुटला, अजून का नाही आला, कुठे आहे तू. रॅन्डमनेस काय होतो, इथं रॅन्डमनेस जास्त आहे, 11ला जाईल, 10ला जाईल. ठीक आहे, काय डाऊट, काय डाऊट, कळतंय नक्की. पुढे थांबे, ऑप्शन कुठे, ऑप्शन इथे प्रिंट आलेच नाही वाटतं. फॉर द रिएक्शन 2Cl gas to Cl2, द करेक्ट ऑप्शन इज, ऑप्शन मध्ये समजा फॉर एक्झाम्पल आपण म्हणतो की डेल्टा एस, सगळे ऑप्शन्स आपण हे करत पुन्हा एकदा पाहूयात. बोला डेल्टा एस, पहिल्या केस मध्ये ऑप्शन समजा म्हणून आपण डेल्टा एस इन्क्रीज, डेल्टा एस डिक्रीज, डेल्टा एस इक्वल टू 0, आणि बोला चौथा काय घ्यायचा. ठीक आहे, नन ऑफ द अबव. बोला नन ऑफ दिस. हा, ऑप्शन ए, ऑप्शन बी, ऑप्शन सी, ऑप्शन डी. बोला करेक्ट कोणता आहे तुमचा, करेक्ट कोणता आहे तुमचा. एंट्रॉपी काय झाली आहे तुमची, डिक्रीज झाली. एंट्रॉपी काय झाली, आता एंट्रॉपी डिक्रीज, याचा अर्थ एंट्रॉपी डिक्रीज झाली म्हणजे डेल्टा एस काय आला तुमचा, निगेटिव्ह. डेल्टा एस काय आला तुमचा, निगेटिव्ह. म्हणजे काय, लेस दॅन 0. निगेटिव्ह म्हणजे काय, कोणते बरं, ऑप्शन नंबर बी इज युअर करेक्ट. जर एंट्रॉपी लेस दॅन 0 आहे, याचा डेल्टा एच ची व्हॅल्यू सांगा बरं. डेल्टा एच काय असेल, डेल्टा एच काय असेल तुमचा, पॉझिटिव्ह. डेल्टा एच काय असेल तुमचा, नक्की का, 100%. पहा, ही एक कंडिशन घेऊयात आपण. पहा इथे, डेल्टा एच मोर दॅन 0, डेल्टा एच लेस दॅन 0, डेल्टा एच इक्वल टू 0, आणि डेल्टा एच इक्वल टू क्यू. बोला, असतं ना क्यूपी, उसमें हंसने का क्या है, ऐसे हाथ मस, दुनिया तेरे पे हंसेगी. बोला कोणती असेल व्हॅल्यू. आता पहा, डेल्टा एस काय तुमचं, लेस दॅन 0. डेल्टा एस काय तुमचा, लेस दॅन. जर डेल्टा एस ची व्हॅल्यू लेस दॅन 0 आहे, म्हणजे डेल्टा एस काय, निगेटिव्ह आहे. डेल्टा एस काय, डेल्टा एस निगेटिव्ह, याचा अर्थ रिएक्शन कशी झाली, नॉन स्पॉन्टेनियस. रिएक्शन कशी झाली, जर रिएक्शन नॉन स्पॉन्टेनियस आहे, नॉन स्पॉन्टेनियस रिएक्शन काय करतात, हीट ऍब्झॉर्ब करतात. हीट काय करतात, जर हीट ऍब्झॉर्ब केली, हीट काय केली, तर डेल्टा एच ची व्हॅल्यू काय येते, पॉझिटिव्ह. डेल्टा एच ची व्हॅल्यू काय येते, पॉझिटिव्ह. डेल्टा एच ची व्हॅल्यू काय येते, कळलं का, अहो कळलं का.
नक्की का? काय डाऊट? जाऊ का पुढे? थांबा थांबा थांबा, एक मिनिट थांबा. डेल्टा एस काय तुमचा निगेटिव्ह आहे. जर डेल्टा एस निगेटिव्ह म्हणजे रिॲक्टंटची जास्त, प्रोडक्टची काय असणार तुमच्याकडे? कमी असणार. म्हणजे प्रोडक्ट मायनस रिॲक्टंट काय येणार? हे निगेटिव्ह येणार. बरोबर. म्हणजे एनर्जी जास्त कोणाची आहे? याची. कमी कोणाची? याची. प्रोडक्टची एनर्जी कमी आहे. प्रोडक्टची एनर्जी काय आहे? थांबा, प्रोडक्टची एनर्जी काय आहे? कमी आहे. जर प्रोडक्टची एनर्जी कमी आहे, रिॲक्टंटची एनर्जी, प्रोडक्टची एनर्जी काय आहे? कमी. बरोबर आहे ना? निगेटिव्ह आलाय. प्रोडक्ट मायनस रिॲक्टंट, प्रोडक्ट कमी रिॲक्टंट जास्त. हा ठीक आहे, बरोबर. प्रोडक्टची काय आहे? प्रोडक्टची एनर्जी कमी आहे, रिॲक्टंटची जास्त आहे. रिॲक्टंटची जास्त आहे, प्रोडक्टची कमी आहे. याचा अर्थ हीट काय झाली आहे? रिलीज झाली आहे. हीट काय झाली आहे? जर हीट रिलीज झाली तर डेल्टा एच काय तो आपला? निगेटिव्ह. डेल्टा एच काय तो आपला? निगेटिव्ह. म्हणजे डेल्टा एच ची व्हॅल्यू काय येणार आपली? लेस दॅन 0. दॅट इज लेस दॅन 0. डेल्टा एच पण काय आला आपला? लेस दॅन 0. सॉरी, ठीक आहे, पॉझिटिव्ह नाही काय येणार तो? निगेटिव्ह येणार. ठीक आहे, आले का? कळले का? कळले. प्रोडक्टची कमी आहे, रिॲक्टंटची जास्त आहे, म्हणजे हीट इव्हॉल्व झाली. हीट इव्हॉल्व झाली याचा अर्थ रिॲक्शन एक्झोथर्मिक. एक्झोथर्मिक रिॲक्शन असेल तर डेल्टा एच ची व्हॅल्यू काय ते आपली? निगेटिव्ह. डेल्टा एच ची व्हॅल्यू काय ते आपली? अहो काय येते? काय डाऊट इथपर्यंत? अहो काय डाऊट इथपर्यंत? एंट्रॉपी काय झाली? कमी झाली. एंट्रॉपी काय झाली? इथे कमी झाली. माझं नाही भाई, जनरल आले ते. आपलं कोण आहे? The enthalpy of fusion of water is 1.435 kilocalorie per mole. The molar entropy change for the melting of ice at 0 degree Celsius is. पहा, एन्थाल्पी ऑफ काय दिली तुम्हाला? फ्युजन. एन्थाल्पी ऑफ फ्युजन दिली म्हणजे काय दिली? एन्थाल्पी दिली, डेल्टा एच दिलाय. काय दिलं तुम्हाला? काय दिले तुम्हाला? टी दिलाय. काय दिलाय तुम्हाला? टी दिलाय. काढायचा काय तुम्हाला? एंट्रॉपी चेंज म्हणजे डेल्टा एस. फॉर्म्युला काय? डेल्टा एस इक्वल टू डेल्टा एस फ्युजन अपॉन टी. फ्युजन म्हणजे काय होतं रे? मेल्ट होतो. आईस काय होतो? सॉलिड टू लिक्विड. तेच विचारलं ना मेल्टिंग ऑफ आईस. डेल्टा एच ची व्हॅल्यू किती दिली तुम्हाला? 1.435 इंटू 10⁻³ इंटू 10⁻³. का बरं? किलो कॅलरीचं काय करायचंय? कॅलरी. आन्सर आपले कॅलरी मध्ये. आन्सर आपले कॅलरी डिवायडेड बाय 0. 0 डिग्री म्हणजे किती रे? किती केल्विन? 273. बोला डेल्टा एस ची व्हॅल्यू काय? जमेल का काढायला? अहो जमेल का काढायला? काढाल का? किती आली? 1435 डिवायडेड बाय 273. 75. हे आन्सर येईल तुमचं, चेक करून घ्या. अहो ते आन्सर येईल तुमचं. सर कस काय काढलं? वरती काय? 40. हेच आहे का? वरती काय तुमच्याकडे? 14. खाली काय तुमच्याकडे? 2. अप्रॉक्सिमेशन मध्ये काय म्हणतात? अप्रॉक्सिमेशन. ठीक आहे. असे ऑप्शन जर लांब लांबचे असतील तर तुम्ही अप्रॉक्सिमेशन वापरू शकता. ऑप्शन जर लांब लांब असतील तर. ठीक आहे. ऑप्शन्स मध्ये गॅप खूप आहे म्हणून अप्रॉक्सिमेशन वापरलं. 2 मध्ये 14 कितीच्या आसपास येईल? 7. कितीच्या आसपास येईल? पहा, हा 10th प्लेस आणि इथं पहा किती? इथे 14. इथे किती आहे तुमच्याकडे? 14. खाली काय? 2 मध्ये 14 किती येईल? 7. किती मध्ये येईल? 7 मध्ये येणार. 7 च्या आसपास काय आहे का? एकच आहे, 5. पण सर समजा इथं 8 असतं आणि 6 असतं मग कॅल्क्युलेशन करायला लागलं असतं. आधीच सांगतो, ऑप्शन्स मध्ये गॅप जास्त आहे तर तुम्ही करू शकता. गॅप कमी आहे तर मग मात्र तुम्हाला थोडंसं कॅल्क्युलेशन करावं लागेल. कळलं का? केवढं सोपं आहे? काय डाऊट? कळलंय नक्की? जाऊ का पुढे? किती आला आन्सर याचं? 5.2600 केल्विन पर मोल, सॉरी कॅलरी पर मोल पर केल्विन. नेक्स्ट काय पहा? 5 मोल्स ऑफ अन आयडल गॅस. वा, किती मोल आहे? 5 मोल म्हणजे काय दिलंय तुम्हाला? एन दिलाय.
एक्सपांड्स रिव्हर्सिबली. काय होतोय तो? एक्सपांड होतोय रिव्हर्सिबली. एक्सपांड होतोय रिव्हर्सिबल फ्रॉम व्हॉल्यूम 8 डीएम क्यूब. V1 दिले. काय दिले तुम्हाला? 280 डीएम क्यूब. काय दिले तुम्हाला? ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर. T दिलाय तुम्हाला. काय दिलाय तुम्हाला? टेम्परेचर. द चेंज इन एंट्रॉपी इज. चेंज इन एंट्रॉपी तुम्हाला विचारलेला आहे. चेंज इन एंट्रॉपी विचारलेला आहे. डेल्टा एस तुम्हाला सांगायचं. काय सांगायचं तुम्हाला? काय सांगायचं तुम्हाला? आयडियल गॅस एक्सपांड्स आयसोथर्मली. घ्या इथे आयसोथर्मली राहिले. जर आयसोथर्मली आहे याचा अर्थ डेल्टा एस चा फॉर्म्युला काय लागणार? 2.303 NR log to the base 10 V2 upon V1 which is equal to 2.303. n ची व्हॅल्यू इंटू बोला 25/3 इंटू log to the base 10 किती? 80/8. डीएम क्यूब म्हणजेच लिटर. डीएम क्यूब आणि लिटर तुमचं सारखं असतं. डीएम क्यूब आणि लिटर तुमचं सारखंच असतं. डीएम क्यूब मध्ये द्या किंवा लिटर मध्ये द्या, दोन्ही पण क्वांटिटी सेम. बोला 8 1 जा 8 8 10 जा 80 म्हणजे किती झालं? 2.303 इंटू 25 5 जा अपॉन 3 इंटू लॉग टू द बेस 10 1. लॉग टू द बेस 10 ची व्हॅल्यू किती असते? 1 असते. बोला बरं, जमेल का? सॉल्व्ह करायला जमेल का? किती येईल बरं? पहा 3 1 जा 3 3 किती जा? बोला इथे किती येईल? 0.36 जा 3 7 जा 21 2 0 6 जा 18 2 3 7 जा 20. बरोबर का? अहो बरोबर आहे का? नक्की? 0. ठीक, डन. मल्टीप्लाय बाय 125. आन्सर काय? आन्सर नंबर 95.73 जूल पर केल्विन. काय डाऊट? अहो काय डाऊट? नक्की का? ठीक. किती आलं? 95. हे काय वेडा आहेस काय? 95. जाऊ का पुढे? नेगेटिव्ह कधी आला असतं रे? आन्सर आपलं हे आलं 95.73. ठीक आहे, चला डन. -95.73 कधी आला असतं? काय वाटतं? आहे ना, रिव्हर्सिबल असणारच. गॅसचं काय झालंय? एक्सपान्शन. कॉम्प्रेशन झालं तर निगेटिव्ह. कॉम्प्रेशन झालं तर निगेटिव्ह. समजतंय? कळलं का? नक्की. जाऊ का पुढे? एंट्रॉपी चेंज ऑन हिटिंग और कूलिंग इन. आता कोणत्या प्रोसेस मध्ये पाहिजे आपल्याला? कोणत्या प्रोसेस मध्ये पाहिजे? कोणत्या प्रोसेस मध्ये पाहिजे? आइसोबॅरिक प्रोसेस मध्ये. आता पहा, डेल्टा एस इज इक्वल टू काय असतो आपला? क्यू अपॉन टी. क्यू अपॉन प्रोसेस कशी आहे? आइसोबॅरिक प्रोसेसला काय असतो? क्यूपी. कसं देणार आपण? चेंज इन प्रेशर तुमचं. आता आपल्याला माहिती आहे, समजा स्मॉल चेंज इन एंट्रॉपी काय तुमचा? इक्वल टू काय येणार? डेल्टा क्यूपी अपॉन डी. काय डाऊट? आता तुम्हाला माहिती आहे क्यूपी इज इक्वल टू काय असतो? डेल्टा एच विच इज इक्वल टू एन. बोला सीपी. एनसीपी इंटू डेल्टा टी इंटू इक्वल टू डेल्टा टी इंटू डेल्टा. समजा स्मॉल चेंज काय म्हणणार मी? डी क्यूपी इज इक्वल टू डी एच इक्वल टू एन सीपीएम इंटू
dt. ही व्हॅल्यू टाकू का इथे, व्हॅल्यू टाकू का तिथे, मग पहा काय येईल. नका टाकू काय, नका टाकू. स्मॉल चेंज काय आपल्याला, स्मॉल चेंज ds इज इक्वल टू काय येणार माझा, NCPM इंटू स्मॉल चेंज इन टेम्परेचर अपॉन टी सॉरी अपॉन टी. काय डाऊट, एक नाही इंटिग्रेशन, काय डाऊट, कळलं का. समजा मला लार्ज चेन काढायचं, हे झालं स्मॉल चेन साठी. लार्ज चेन साठी काय करायला लागेल मला, इंटिग्रेशन काय करावं लागेल मला, इंटिग्रेशन ऑफ डेल्टा एस इज इक्वल टू काय होणार, इंटिग्रेशन. आता पहा NCP, N म्हणजे नंबर ऑफ मोल्स आणि CP हे कॉन्स्टंट आहे, बाहेर काढलो पहा. NCPM इंटिग्रेशन डेल्टा टी बाय टी, कुठून T1 टू T2. स्मॉल चेंजला इंटिग्रेट केल्यावरती काय येईल माझा, लार्ज चेन. बरोबर. डेल्टा एस इज इक्वल टू NCPM इंटू बोला काय येणार, ln T2 मायनस T1, लोअर लिमिट मायनस अप्पर लिमिट. डेल्टा एस इज इक्वल टू NCPM इंटू ln T2 बाय T1, T2 बाय T1. यालाच कसं लिहू शकतो मी, पहा डेल्टा एस इज इक्वल टू 2.303, एकच 2.303 यालाच तिकडे लिहितोय फक्त आपण 2.303 च्या फॉर्म मध्ये. पहा डेल्टा एस इज इक्वल टू 2.303 बोला NCPM इंटू बोला log टू द बेस 10 T2 अपॉन T1. 2.303 घेतला. नॅचरल लॉगचं कन्व्हर्जन कशामध्ये केलं इथे, log टू द बेस 10 मध्ये. कशामध्ये केलं, लॉग टू द बेस 10 मध्ये. कशासाठी आलं हे, प्रोसेस काय आहे तुमची, आयसोबॅरिक साठी काय आलं, डेल्टा एस इक्वल टू 2.303 NCPM log टू द बेस 10 T2 अपॉन T1. काय डाऊट, हे कोणासाठी होतं, आयसोबॅरिक. याच्या आधीच कोणासाठी होतं, टेम्परेचर. आता काय होते पहा इथे तुमचं बोथ टेम्परेचर आणि प्रेशर चेंज. काय होते तुमचा, टेम्परेचर आणि प्रेशर दोन्ही पण चेंज होते. पहा मग काय होणार, डेल्टा एस पहिल्या केसमध्ये तुम्ही जर पाहिलं, कोणत्या केसमध्ये, पहिल्या केसमध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट, प्रेशर चेंज होतं. सेकंड केसमध्ये प्रेशर कॉन्स्टंट, टेम्परेचर चेंज. दॅट इज आता काय होते, टेम्परेचर पण चेंज होते आणि जर दोन्ही पण चेंज होत असेल तर डेल्टा एस चा फॉर्म्युला काय येणार पहा, डेल्टा एस इज इक्वल टू बोला पहिल्या टेम्परेचर साठी, आयसोथर्मल साठी काय आलं आपल्याकडे, NR ln V2 अपॉन V1 बरोबर, किंवा यालाच काय लिहू शकता तुम्ही, P1 अपॉन P2. इथं एवढंच लिहितो चला, V2 अपॉन V1 प्लस आता काय आलं होतं पहा बरं, आता काय आलं एल च्या केसमध्ये NCP ln T2 अपॉन T2, NCPM ln T2 अपॉन T1. काय डाऊट, किंवा ह्यालाच कसं लिहू शकता तुम्ही, डेल्टा एस इज इक्वल टू NR ln P2 P1 अपॉन P2 प्लस NCPM ln T2 अपॉन T1. काय डाऊट, कळलंय का, काय केलंय, फक्त दोघांची ऍडिशन केली. काय केली, दोघांची केली का, दोघांची काय म्हणा की, मग काय केलं, दोघांची आपण इथे ऍडिशन केली. काय केलं, दोघांची आपण ऍडिशन. कळलंय. पहिलं कोणासाठी होतं, आयसोथर्मल बरोबर. एडियाबॅटिक साठी किती येतं, 0. एडियाबॅटिक साठी किती येतं, 0. आणि तुमचं आयसोबॅरिक साठी काय येतं, NCPM ln T2 अपॉन T1. काय डाऊट, आता कोणासाठी पाहिजे आपल्याला, कोणासाठी पाहिजे फॉर प्रोसेस आयसोकोरिक साठी पहा, डेल्टा एस इज इक्वल टू QV अपॉन T बरोबर का. हीट एक्सचेंज ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम दॅट इज आयसोकोरिक. आपल्याला माहिती आहे जर कॉन्स्टंट व्हॉल्यूम असेल तर डेल्टा UV इज इक्वल टू काय असतो तुमचा, QV
डेल्टा यू इक्वल टू क्यूपी विच इज इक्वल टू एन सीव्हीएम इंटू डेल्टा टी. समजा स्मॉल चेंज आहे काय तुमचा, तर डी यू इक्वल टू काय येणार, डी क्यू व्ही इक्वल टू एन सीव्हीएम इंटू dt इंटू dt. पहा समजा स्मॉल चेंज एस मध्ये ds इज इक्वल टू क्यूव्ही. क्यूव्ही ला काय लिहू शकतो मी, एन सीव्हीएम इंटू स्मॉल चेंज dt अपॉन टी. लार्ज चेंज साठी काय करणार मी, इंटिग्रेशन ds इक्वल टू एन सीव्हीएम इंटू dt अपॉन टी. दॅट इज लार्ज चेंज डेल्टा एस इक्वल टू एन सीव्हीएम इंटिग्रेशन dt बाय टी. दॅट इज डेल्टा एस इज इक्वल टू, पहा काय आलं तुमचं, डेल्टा एस इज इक्वल टू काय येईल तुमच्याकडे, एन सीव्हीएम इंटू एल एन, टेम्परेचर काय T1 टू T2, T1 टू T2. बोला काय येणार तुमचं, T2 मायनस T1 बरोबर. दॅट इज डेल्टा एस इज इक्वल टू एन सीव्हीएम इंटू एल एन T2 अपॉन T1, T2 अपॉन T1. काय डाऊट, काय डाऊट, समजलंय का. कोणासाठी आलं हे, आयसोपोरिक. कोणासाठी आलं हे, कोणासाठी आलं हे, ओके. आता पहा, इफ ऑन हिटिंग और कुलिंग बोथ टेम्परेचर आणि व्हॉल्यूम चेंज. आता काय होते तुमचं, टेम्परेचर पण चेंज होते आणि टेम्परेचर पण चेंज होते आणि व्हॉल्यूम. मग डेल्टा एस काय येणार, डेल्टा एस इज इक्वल टू टेम्परेचर साठी बोला काय आला होता आपला, एन आर एल एन V2 बाय V1 प्लस बोला व्हॉल्यूम साठी काय आला आता, एन सीव्हीएम इंटू एल एन T2 बाय T1. किंवा ह्यालाच कसे लिहू शकतो आपण, डेल्टा एस इज इक्वल टू एन आर एल एन P1 अपॉन P2 प्लस एन सीव्हीएम एल एन T2 बाय T1. काय डाऊट, समजलंय, सोपं आहे का, सोपं आहे का, नक्की का, 100%. मग घ्या प्रॉब्लेम चला. काय डाऊट इथपर्यंत, अहो काय डाऊट इथपर्यंत, नक्की कळलंय, अहो कळलंय का, 100%. घ्या मग सॉल्व करा, घ्या प्रश्न काय दिलाय, काय आन्सर येईल पहा. द ट्रू स्टेटमेंट अमॉंग द फॉलोइंग. कोणतं स्टेटमेंट खालील पैकी ट्रू आहे, कोणतं ट्रू आहे, धीरे धीरे वाचो. झालं का, अहो झालं का, काय दिले, एस इज नॉट अ फंक्शन ऑफ टेम्परेचर. म्हणजे एस आणि टी मध्ये काही रिलेशन नाहीये, आहे का, टेम्परेचर वाढल्यावर एस काय होतो, एस आणि टी मध्ये रिलेशन नाही, इट इज नॉट अ फंक्शन ऑफ टेम्परेचर असं असेल का. पुढे बोथ चेंज इन एंट्रॉपी, बोथ चेंज इन एंट्रॉपी म्हणजे डेल्टा एस अँड एंट्रॉपी म्हणजे एस आर फंक्शन ऑफ टेम्परेचर आहेत का, फंक्शन्स आहेत का एकमेकांमध्ये, त्यांच्यामध्ये रिलेशन आहे का काहीतरी. डेल्टा एस आणि टी मध्ये रिलेशन काय आहे, इनवर्स. आणि एस आणि टी मध्ये रिलेशन काय हे आहे का, दॅट इज दे आर फंक्शन ऑफ टेम्परेचर, आहे का. म्हणजे दॅट इज दिस इज ऑर करेक्ट ऑप्शन. खालचं वाचायची गरज आहे का, गरज आहे का, तरी पण बघा बोथ टी अँड चेंज इन एंट्रॉपी आर नॉट फंक्शन. अरे काय पण सांग, एस इज फंक्शन, एस फंक्शन आहे बट चेंज इज नॉट फंक्शन आहे, खोटं बोलतोय. ओके एस पण काय तुमचा टेम्परेचर नुसार चेंज होतो. कळतंय, कळतंय का, नक्की का, समजलं का तुला. पुढे द प्रोसेस विथ नेगेटिव्ह एंट्रॉपी चेंजेस. कोणामध्ये एंट्रॉपी चेंज नेगेटिव्ह आहे, मिस करू नको, मांजर आहे का तू. बोला द प्रोसेस विथ नेगेटिव्ह एंट्रॉपी. एंट्रॉपी नेगेटिव्ह म्हणजे एंट्रॉपी काय झाली पाहिजे, रॅन्डमनेस काय झाला पाहिजे, रॅन्डमनेस काय झाला पाहिजे,
कमी झाला पाहिजे. पहिली पहा, सिंथेसिस ऑफ अमोनिया. कोण सिंथेसिस करताय तुम्ही? कोण सिंथेसिस करताय? अमोनिया. म्हणजे पहा, N2 गॅस प्लस H2 गॅस, ह्याच्यापासून काय बनवता तुम्ही? NH3 गॅस. पहा बरं, 3 2 6. बोला काय होईल? एंट्रॉपी वाढेल का कमी होईल? काय वाटतं, एंट्रॉपी वाढेल का कमी होईल? गॅस टू गॅस आहे. जर गॅस टू गॅस असेल तर काय पाहिजे? नंबर ऑफ मॉलिक्यूल पाहिजे. प्रोडक्ट मध्ये मॉलिक्यूल किती आहे? 2. प्रोडक्ट मध्ये मॉलिक्यूल किती? 2. रिएक्टंट मध्ये किती? 4. किती आहे? 3 आणि 4. नंबर ऑफ मॉलिक्यूल जास्त आहे, तिकडे कमी आहेत. नंबर ऑफ मॉलिक्यूल कमी होतात आहे, म्हणजे डेल्टा एस काय होतोय तुमचा? कमी होतोय. डेल्टा एस कमी, याचा अर्थ काय आला तो? याचा अर्थ काय आला तो? निगेटिव्ह. खाली पहा, डिसोसिएशन ऑफ CaSO4 टू CaO अँड SO. सॉलिड पासून कुठे जातोय? एंट्रॉपी काय होतीये? वाढते. संपला विषय. आयोडीन इन वॉटर. आयोडीन आपण पाण्यामध्ये टाकतोय, सॉलिड आयोडीन वॉटर मध्ये लिक्विड होईल, एंट्रॉपी वाढणार. सबलिमेशन ऑफ ड्राय आईस. ड्राय आईस म्हणजे काय असतं तुमचा? ड्राय आईस CO2. ड्राय आईस म्हणजे काय असतो तुमचा? सॉलिड CO2. ड्राय आईस म्हणजे काय? सॉलिड. बरोबर आहे त्याचं. ड्राय आईस म्हणजे काय? सॉलिड CO2. कुठं वापरतो आपण? फ्रीजिंग मध्ये. कुठं वापरतो आपण? फ्रीजिंग मध्ये. आईस्क्रीमच्या गाड्या वगैरे असतात पहा, त्यांच्याकडे तो आईस असतो, तो काय असतो तुमचा? सॉलिड CO2 असतो. सॉलिड CO2. नेक्स्ट आपल्याकडे एंट्रॉपी ऑफ युनिव्हर्स. आता पहा, अख्ख्या युनिव्हर्सची एंट्रॉपी, अख्ख्या युनिव्हर्सची एंट्रॉपी म्हणजे काय? डेल्टा एस टोटल. टोटल एंट्रॉपी ना. टोटल एंट्रॉपी म्हणजेच काय? आता अख्ख्या युनिव्हर्स मध्ये 2 गोष्टी येतात. अख्ख्या युनिव्हर्स मध्ये कोण? सिस्टीम आणि पुढे सिस्टीम आणि, म्हणजे जर डेल्टा एस टोटल म्हणजेच काय? डेल्टा एस सिस्टीम प्लस डेल्टा एस. काय डाऊट? काय डाऊट? हा सेकंड लॉ आहे आपला. काय? डेल्टा एस टोटल इक्वल टू डेल्टा एस सिस्टीम प्लस डेल्टा एस. याच्यात काय डाऊट आहे? समजा मला डेल्टा एस सिस्टीम काढायचं. काय काढायचं मला? डेल्टा एस. काय काढायचं मला? डेल्टा एस सिस्टीम काढायचं. समजा काय काढायचं? डेल्टा एस. मग त्याच्यासाठी फॉर्म्युला काय? डेल्टा एस सिस्टीम इक्वल टू क्यू सिस्टीम अपॉन टेम्परेचर. कोणाचं? टेम्परेचर कोणाचं? सिस्टीम. कळतंय. समजा मी म्हणतो एक गॅस आहे आणि त्याला मी एनक्लोज केलाय. असा एक गॅस आहे माझा, ठीक आहे. एक माझा गॅस आहे, त्याला मी एनक्लोज केलाय याच्यामध्ये, या कंटेनर मध्ये. आणि ही जी प्रोसेस आहे ही रिव्हर्सिबल आहे. कशी ही प्रोसेस? रिव्हर्सिबल. आयसोथर्मल रिव्हर्सिबल. कशी आहे ही? टेम्परेचर काय? टेम्परेचर चेंज तुमचा कॉन्स्टंट, म्हणजे बाहेरचं टेम्परेचर सराउंडिंगचं आणि सिस्टीमचं टेम्परेचर काय असणार तुमचं? सेम असणार. सिस्टीमचं टेम्परेचर काय असणार तुमचं? सेम असणार. कळतंय? याच्यात काय डाऊट आहे? नक्की. ठीक आहे, हे लक्षात ठेवा फक्त. ठीक आहे. आता परत एकदा. हो नको, लय वेळ लागेल. ठीक आहे. पहा, ही झाली सिस्टीम साठी. सराउंडिंग साठी काय येईल बरं? डेल्टा एस सराउंडिंग इज इक्वल टू क्यू सराउंडिंग. काय येईल तुमचा? आता मला सांगा, क्यू सराउंडिंग कशाच्या ऑपोजिट असेल? सिस्टीमच्या. म्हणजे क्यू सिस्टीम जर पॉझिटिव्ह तर क्यू सराउंडिंग असेल. असं लिहू शकतो मी, मायनस क्यू सिस्टीम अपॉन टी ऑफ सराउंडिंग. काय डाऊट? नक्की. मग फायनली पहा, फॉर्म्युला काय होऊ शकतो माझा? डेल्टा एस टोटल इज इक्वल टू, बोला काय येणार? डेल्टा एस सिस्टीम दॅट इज क्यू सिस्टीम अपॉन टी सिस्टीम. ओके. प्लस इन ब्रॅकेट मायनस क्यू सिस्टीम अपॉन टी सराउंडिंग. काय डाऊट? काय डाऊट? नक्की कळाले? 100%. आता नेक्स्ट पहा. समजा
प्रोसेस कशी तुमची रिव्हर्सिबल, जी आता आपण कंडिशन पाहिली होती ना तीच. काय केलं आपण, एक गॅस घेतला, कंटेनरला ठेवला, आणि प्रोसेस कशी आहे तुमची रिव्हर्सिबल. प्रोसेस कशी आहे तुमची रिव्हर्सिबल. प्रोसेस साठी समजा काढायचंय पहा, डेल्टा एस टोटल इक्वल टू काय येणार तुमच्याकडे, डेल्टा एस ऑफ सिस्टीम प्लस डेल्टा एस ऑफ सराउंडिंग. डेल्टा एस ऑफ सराउंडिंग. डेल्टा एस सिस्टीमची व्हॅल्यू काय, क्यू सिस्टीम अपॉन टेम्परेचर. ओके, अपॉन टेम्परेचर कोणाचं, प्लस काय येईल इथे, मायनस क्यू सिस्टीम अपॉन टेम्परेचर कोणाचं, प्रोसेस कशी आहे म्हणजे बाहेरचं आणि आतलं टेम्परेचर मध्ये जास्त डिफरन्स जास्त नसला, म्हणजे हा टी आणि हा टी काय असणार, हा टी आणि तो टी काय असणार, म्हणजे फायनली काय येईल बरं, प्लस मायनस हा प्लस हा मायनस काय होईल तुमचा. म्हणजे जर प्रोसेस कशी असेल तर डेल्टा एस टोटल काय येतो, डेल्टा एस टोटल काय येतो, काय डाऊट. आणि इरिव्हर्सिबल असेल तर तो वेगळा येईल काहीतरी, बरोबर का नाही. अहो येईल का, येणार ना. डेल्टा एस टोटल इक्वल टू किती आला तुमचा, अहो डेल्टा एस टोटल इक्वल टू किती आला, 0 आला. किती आला, छान, कळलं का. डेल्टा एस टोटल काय असतो 0. कोणत्या प्रोसेस साठी, रिव्हर्सिबल प्रोसेस. कोणत्या प्रोसेस साठी, पण जर प्रोसेस इरिव्हर्सिबल असेल, काय असेल प्रोसेस इरिव्हर्सिबल प्रोसेस साठी काय होतं, डेल्टा एस टोटल इज इक्वल टू काय तो, डेल्टा एस सिस्टीम प्लस डेल्टा एस सराउंडिंग. बरोबर का, विच इज इक्वल टू बोला, अपॉन टी कोणाचं, सिस्टीमचं, प्लस अपॉन टी सराउंडिंग. बरोबर. आता ही व्हॅल्यू तुमची 0 येणार आहे का, कारण ही काय असणार, वेगळी असणार. दोघं सॉल्व्ह करा, तुम्हाला व्हॅल्यू भेटून जाईल. कोणाची, यालाच निगेटिव्ह क्यू सिस्टीमला काय लिहू शकता तुम्ही, क्यू सराउंडिंग असं सुद्धा लिहू शकता. काय लिहू शकता तुम्ही, क्यू सराउंडिंग. काय डाऊट, अहो काय डाऊट इथपर्यंत. पहा मग, अ हिटेड ब्लॉक ऍट 127 डिग्री सेल्सिअस, किती डिग्री सेल्सिअसला आहे, डिग्री सेल्सिअस, लुजेस 300 जूल्स ऑफ हीट. किती हीट लूज केली आहे, टू द सराउंडिंग. कुठे केली आहे, टू द सराउंडिंग ऍट 27 डिग्री सेल्सिअस. थांबा, प्रश्न आहे चेक करू द्या. ठीक आहे, तरी पण बघ, टेम्परेचर किती दिले तुम्हाला, 127. काढायचं तुम्हाला एंट्रॉपी चेंज ऑफ सिस्टीम. ठीक आहे, सराउंडिंगला किती आहे, 27. म्हणजे पहा, डेल्टा एस सिस्टीम जर काढायचं असेल, डेल्टा एस सिस्टीम, मी काय काढणार, अहो बोला काय काढणार मी, क्यू सिस्टीम अपॉन टी सिस्टीम. बरोबर. टी सिस्टीमची व्हॅल्यू किती आहे, 127 म्हणजे किती आहे बरं, 400 केल्विन. किती, 400 अपॉन टी सिस्टीम किती आहे, लुजेस 300 जूल. 300 जूल काय केले त्यांनी, लूज केले, हीट लॉस झाली. याचा अर्थ क्यूचं साइन मायनस, क्यूचं साइन मायनस 300. जमेल का, घ्या बरं, एवढं सॉल्व्ह करून घ्या. -3/4 ची व्हॅल्यू काढ ना. एकच मिनिट. ठीक आहे, बरोबर आहे. बोला किती आलं,
मायनस 0. याच्यात काय डाऊट? याच्यात काय डाऊट? नक्की 100%. क्यू सराउंडिंग काढता येईल का? सॉरी, डेल्टा एस सराउंडिंग येईल ना? कसं काढणार तुम्ही? क्यू सराउंडिंग म्हणजेच काय? क्यू सराउंडिंग अपॉन टी सराउंडिंग, बरोबर का? क्यू सराउंडिंग किती आहे? नाही दिला का? दिलाय. सिस्टीमने किती लूज केली? जेवढी सिस्टीमने लूज केली तेवढी सराउंडिंग मध्ये ऍड झाली, म्हणजे किती? 300 अपॉन काय? 27, म्हणजे 27 डिग्री म्हणजे किती केल्विन? अरे बाळा, हा 127, तो 27, किती आलं? 1. किती आलं? म्हणजे एस टोटल किती आली? इक्वल टू, बोला, मायनस 0.75 प्लस 1, म्हणजे डेल्टा, थांबा, डेल्टा एस टोटल किती येईल? किती येणार? 0. काय डाऊट? काय डाऊट? कळलंय? अहो कळलंय का? नक्की समजलंय? इथपर्यंत समजलंय का? काय डाऊट? नक्की नाही? चालतंय, बाकीचं आपण इथे आपला आजचा पार्ट संपलेला आहे. उद्या ह्या चॅप्टरचा लास्ट पार्ट असेल. एक गिब्स एनर्जी म्हणून पॉइंट राहील, सेकंड लॉ गिब्स एनर्जी, ठीक आहे. आणि मग ऑलमोस्ट आपला चॅप्टर संपल्यात जमाय, ठीक आहे. चालेल, उरलेला आपण उद्या घेऊयात. स्कॅन करा, नोट्स भेटून जातील. स्कॅनर येईपर्यंत उद्या याच्या नोट्स चेकिंग असेल. आज जी तुम्हाला होमवर्कला डीपीपी येईल, उद्या टाइम देतो ना लिहायला क्लासमध्ये. उद्या मी लिहिताना तुम्हाला वेळ देईल, बस का? काय झालं? नाही, तो आज सॉल्व करो, आज सॉल्व करो. घ्या पटकन, स्कॅन करा, नोट्स मिळून जातील.